फायनली आज शेअर करत आहे मी आमच्या काश्मीर ट्रिपचा व्लॉग. हा व्लॉग मागच्या वर्षीचा आहे, पण त्या आठवणी अजूनही फ्रेश आहेत. चला तर मग आमच्यासोबत काश्मीर फिरायला. हमारी दुखी आत्मा. तर आम्ही इथे नागपूरच्या एअरपोर्टवर जमलो होतो सगळेजण, कारण आम्ही टोटल 17 जण होतो आणि सगळ्यांना जमा करायला म्हणजे खूप डोकेदुखीच झाली होती. आणि आम्ही सगळेजण जमा झालो होतो कारण आमची फर्स्ट फ्लाईट होती, म्हणजे आमच्या जीवनातली आयुष्यातली सगळ्यात फर्स्ट फ्लाईट होती ही. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, जेव्हा फर्स्ट फ्लाईट असते तेव्हा किती एक्साइटमेंट असते. पण आम्हाला दिवसाच्या काही तिकीट्स मिळाल्या नव्हत्या, म्हणून आम्हाला रात्रीचीच फ्लाईट मिळाली होती. पण तरी पण आमची एक्साइटमेंट तर खूप जास्तच होती. तर आम्ही गेलो होतो नागपूरवरून दिल्लीसाठी, कारण आम्हाला दिल्लीला टेक ऑफ करायचं होतं आणि दिल्लीवरून दुसऱ्या दिवशी आमची होती ट्रेन. तर इथे बघू शकता आम्ही टेक ऑफ झाला आहो दिल्लीला पण आम्ही फर्स्ट टाईमच गेलो होतो आणि खूप एक्साइटमेंट होती, कारण आम्ही सगळे फॅमिली मेंबर्स होतो. आणि ही जी फॅमिली तुम्ही बघत आहे हे सगळे माझे आपलेच आहे, म्हणजे मी यांना खूप मानते. माझं लहानपण यांच्याकडे सोबत खूप जास्त गेलं आहे माझं. तर इथे आम्ही बघा, मी तुम्हाला एक एक पर्सनली सगळ्यांचं इंट्रोडक्शन करून देत आहे. ही बघा माझी पूर्ण फॅमिली, आम्ही सगळे आमचे सूटकेस बॅग्स वगैरे घेऊन आम्ही सगळेजण चाललो होतो आमच्या हॉटेल्सकडे, कारण इथे आम्ही हॉटेल बुक केलं होतं, कारण आम्हाला इथे स्टे करायचा होता. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता 6 ते 6:30च्या दरम्यान आमची वंदे भारत ट्रेन होती. इथे बघू शकता आम्ही ट्रेनमध्ये पण बसलो होतो. खूप आम्हाला लवकर यावं लागलं होतं आणि तेवढ्या बॅग्स वगैरे लगेज वगैरे घेऊन यायचं म्हटलं तर खूप डोकेदुखी झाली होती ऑलरेडी. तर बघू शकता ही आहे माझी ताई वगैरे, आम्ही सोबतच बसलो होतो. आणि मधुराला तर खूप एक्साइटमेंट होती आणि फर्स्ट टाईम आम्ही वंदे भारत ट्रेनचा एक्सपिरियन्स घेतला होता. खूप मस्त होता. आणि खरं म्हटलं तर इथलं जे जेवण वगैरे खूप मस्त होतं. जे स्टार्टिंगपासून नाश्ता, जे पाणी बॉटल्स ते वगैरे खूप आम्हाला असं वाटलं की बापरे, आम्ही थकून जातो खाऊ एवढं, की आम्हाला म्हणजे लिटरली असं वाटत होतं यांना कसं परवडत आहे एवढं बा. तर खूप छान एक्सपिरियन्स होता इथला ट्रेनमधला. आम्हाला खूप मजा येत होती आणि बाहेरचे व्ह्यू तर इतके पाहण्यालायक होते ना, खरंच म्हणजे एक्साइटमेंट अजून जास्त वाढत होती. आणि आम्ही हे उन्हाळ्यात गेलो होतो मागच्या वर्षी माझा काही असा प्लॅनिंग नव्हता की मी व्लॉग्स वगैरे टाकणार बा म्हणून, पण आता हे माझ्याकडे होते कंटेंट, तर मी म्हटलं चला याची काहीतरी मजा बघूया. तर आम्हाला असं वाटलं की काहीतरी नवीन करूया. इथे बघू शकता की मधुरा कशी दिसत होती मागच्या वर्षी. तिला तर खूप मजा येत होती. त्यांनी मला ज्यूस वगैरे दिले होते, नाश्ता पण खूप छान दिला होता आणि भरपेट नाश्ता होता, असा खूप म्हणजे काही कमी नाही पडलं होतं आम्हाला वगैरे. अभी वंदे भारत ट्रेन में तो हम पहुंचेंगे कटरा. कटरा में तर इथे आम्ही सगळेजण जमलो होतो आणि मस्त खूप मज्जा येत होती आम्हाला. आम्ही मस्त काही प्रवास तो उभीच काढला आहे, कारण नाही का आम्हाला खूप मज्जा येत होती. आणि बाहेरचा व्ह्यू पाहिला तर खूप मस्त होता आणि तिथलं वातावरण तर खूप गरम तर होतंच, पण एक्साइटमेंट अशी होती की आम्हाला थंड्या वातावरणात जायचं आहे, कारण वैष्णोदेवीचा एरिया पण थोडासा थंड्यातच येते, थंडी भरपूर पडते तिकडे पण, कारण ते काश्मीर जवळच येते पाहून. तर ही ट्रेन आम्हाला डायरेक्ट कटराला नेऊन पोहोचणार होती. कटरा म्हणजेच आपल्याला वैष्णोदेवीलाच पोचणार होती. तर मग आमचा झाला लंच टाईम. तर इथे लंचमध्ये पण मस्तपैकी भाजी, पनीरची भाजी, थोडासा भात थोडा वेगळा वाटत होता आम्हाला, कारण आपल्या महाराष्ट्राकडचा भात जो आहे तो थोडासा वेगळा असतो आणि हा भात थोडासा जाडसर वाटत होता आम्हाला, तरी आम्ही खाऊन घेतलो. पण तेवढं काही खाणं होत नव्हतं, सारखं बसू आम्हाला पण कंटाळा आला होता. मग आम्ही बाहेर निघालो, मस्त व्ह्यूज पाहिले, खूप सुंदर असे व्ह्यूज होते तिकडचे. आणि खरं म्हटलं तर हा वातावरणाचा आम्ही एक्सपिरियन्स पहिल्यांदाच घेतला होता. आणि हा जो टूर होता आमचा 15 दिवसाचा टूर होता. आम्ही म्हणजे पूर्ण काश्मीर पूर्णच करून येणार होतो आणि पुन्हा मी राजस्थान पण करत येणार होतो रिटर्न येताना. तर चला मग बघूया आम्ही आणखी काय पाहिलं आहे. तेवढ्या दुरून नाही कॅप्चर.
फायनली आम्ही कटरा इथे पोचलो होतो आणि इथलं खूप मोठं रेल्वे स्टेशन आहे आणि मेन म्हटलं तर इथे खूप सारे हेलिकॉप्टर वगैरे कंटिन्यू तुम्हाला 2-2 मिनटाला जाताना दिसणार, कारण इथे दर्शनासाठी सुद्धा लोक हेलिकॉप्टरनं जातात आणि खूप मस्त वातावरण होतं आणि थंडी हवा चालू होती. एवढं ऊन होतं तरी पण आम्हाला थंडी वाटत होती. आम्ही 12-12:30ला वगैरे काहीतरी पोचलो होतो आम्ही आणि यानंतर आम्ही जाणार होतो हॉटेलमध्ये. आम्ही इथे पण हॉटेल बुक केलं होतं ऑलरेडीच. तर इथं आम्हाला फ्रेश वगैरे व्हायसाठी आम्ही तिथं गेलो होतो. फ्रेश वगैरे होऊन आम्ही दर्शनासाठी सायंकाळी जाणार होतो वैष्णोदेवीला. तर चला मग जाऊया तिकडे आता. तर हे बघू शकता, इथून स्टार्ट होते आपल्या वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी लाईन चालू होते. तर आम्ही इथून स्टार्ट केलं होतं. आम्ही रात्रीच चालू केलं होतं दर्शनासाठी. आम्ही पायदळच जाऊ म्हणून असं ठरवलं होतं, पण मधुरा होती सोबत आमच्याकडे. मग आम्ही काय केलं की अर्ध्या दूरपर्यंत आपण खच्चरनी जाऊ आणि त्यानंतर आपण थोडा अर्धा प्रवास आपण पायदळ असा हे करू का म्हणून आम्ही ठरवलं होतं. कारण आमच्याकडे लहान लहान मुलं भरपूर होते आणि वयस्कर पण होते 2-3 जणं. तर त्यामुळे आम्हाला थोडंसं प्रॉब्लेम हा होत होता की अर्धे टीम तिकडे जाईन अर्धे इकडे जाणार, म्हणून आम्ही थोडंसं विस्कटून जाणार. म्हणून आम्ही मग खच्चरचा ऑप्शन निवडला आणि त्यात आम्ही मग सगळेजण एकाच लाईनशीर आम्ही खच्चरनी निघालो होतो. तर आम्हाला पोहोचतपर्यंत सकाळ झाली होती आणि कारण आम्ही अर्ध्या दूरपर्यंतच केला होता खच्चर आणि त्यानंतर आम्ही पायदळ गेलो होतो. पायदळचा पण रस्ता असा छानच आहे, कारण आपण इझिली वॉक करू शकतो. तर हा व्ह्यू तो खूप पाहण्यालायक होता, खूप मोठा सुंदर हा पाहण्यालायक होता व्ह्यू. कारण रात्रीचं मी शूट घेऊ शकली नाही, तरी पण तुम्हाला मी रात्रीचा व्ह्यू जो मंदिराचा आहे तो कसा दिसते बघू शकता तुम्ही. ते किती सुंदर दिसत आहे. आणि वैष्णोदेवीचं दर्शन म्हणलं ना, खूप असं अंगाला शहारे येत होते आम्हाला. खूप मोठं, बापरे भव्य. आणि खरंच म्हटलं ना तर नक्की तुम्ही जा तिकडे, देवीचं दर्शन वगैरे घ्या. तिथे मोबाईल वगैरे अलाउड नव्हता, तर आम्ही काही शूट वगैरे घेतलं नाही. पण नंतर जे आम्ही वरती पोचलो, वैष्णोदेवीच्या वरती पण आणखी एक मंदिर आहे. तर तिथे पण गेल्यानंतर हा व्ह्यू जो नाईटचा तुम्ही बघू शकता कसा दिसत होता आणि हा सकाळचा व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता किती फरक आणि किती हा पूर्ण आजूबाजूभोवताली डोंगर आहे आणि त्या मधात ते मंदिर आहे. तर दर्शन वगैरे घेतल्यानंतर आम्ही मग रिटर्न येताना पण आम्ही पायदळच आलो होतो. आम्ही खच्चर वगैरे काहीच केलं नाही. इवन आम्ही मधुरालासुद्धा काही खच्चरवर बसवलं नाही, तर तिच्यासाठी आम्ही फक्त वॉकर केलं होतं. तर वॉकरचे पण आम्हाला 500 रुपये काहीतरी घेतले होते. त्यानंतर मग आम्ही फ्रेश वगैरे झालो. फ्रेश वगैरे झाल्यानंतर आम्ही काही फोटोज वगैरे रील्स वगैरे काढले होते, कारण इथून स्टार्ट होते आमची जर्नी. कारण इथून आम्ही जाणार होतो आता काश्मीर फिरायसाठी. काश्मीर फिरायसाठी म्हटलं तर खूप एक्साइटमेंट होती. आम्ही सगळेजण ड्रेसेस वगैरे तयार वगैरे झालो. दर्शन वगैरे आमचं लवकरच झालं होतं. आम्ही सकाळी सकाळी परत पण आलो होतो. फ्रेश वगैरे झालं, थोडंसं आराम केला होता आम्ही. त्यानंतर आम्ही फोटोज वगैरे काढले आणि मग आम्ही झालो होतो तयार पटनी टॉपसाठी. तर आमचा पहिला स्पॉट होता पटनी टॉप. पटनी टॉपला आम्ही जाऊन तिथे काही व्ह्यूज वगैरे होते ते पाहणार होतो. काश्मीर म्हटलं तर खरंच व्ह्यूज पाहण्यालायकच आहे. खूप तुम्ही नक्की विजिट करा जो. तर आता बघूया आमचं काय आहे तर नेक्स्ट प्लॅनिंग.
तर फायनली आम्ही पटनी टॉपला पोचलो होतो. तर आम्हाला इथे पोचता दुपारच होऊन गेली होती. तर इथला पण व्ह्यू खूप मस्त आणि थंडी तर भरपूर जास्त होती. आम्ही ऑलरेडी स्वेटर वगैरे घालूनच होतो किंवा टी शर्ट्स वगैरे घालूनच होतो. तर इथे होता रोपवे आणि आम्ही तो रोपवेचा एक्सपिरियन्स घेतला. खूप मस्त होता, खूप लॉंगेस्ट होता आणि खूप मजा आली आम्हाला इथे. मग आम्ही काही इथे फोटोज वगैरे काढले. तुम्ही बघू शकता किती सुंदर व्ह्यू आहे. तर हा होता माझा व्लॉग. तर नेक्स्ट पार्टसाठी रेडी राहा. तर लवकरच भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. आम्ही कुठे कुठे गेलो तर तुम्ही पाहत राहा नक्की. बाय बाय.